नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। तर आपल्या रायगड कट्टा चॅनलवरती तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बघत असता। बऱ्याचदा मला कमेंटमध्ये विचारलं जातं की तुम्ही कोणते मसाले वापरता, मसाले कुठून आणता, याविषयी विचारलं जातं। माझ्या शेजाऱ्यांकडून असेल किंवा कमेंटमध्ये असेल विचारलं जातं। तर बऱ्याच वेळा मनात आलं की या विषयावरती एक डिटेल व्हिडिओ बनवावा आणि म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवते। तर या व्हिडिओतून तुम्हाला मी सांगणार आहे की मी कोणते मसाले वापरते। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी राखी पाटील, मी पनवेल एरियामध्ये राहते। माझं गाव अलिबाग आहे, सासर माहेर दोन्हीही अलिबाग असल्यामुळे वर्षावर माझं अलिबागला जाणं येणं होत असतं आणि वर्षावर मी माझ्या बहिणीकडे जात असते अलिबागला किंवा माझ्या सासरच्या घरी अलिबागला जात असते आणि त्यामुळे काही रेसिपीज मी माझ्या अलिबागच्या किचनमध्ये शूट करून दाखवत असते, काही रेसिपीज मी माझ्या ह्या पनवेलच्या रूममध्ये शूट करून दाखवत असते। बऱ्याचदा असं होतं की माझ्या ओळखीचे असतील, शेजारचे असतील, जे जे लोक व्हिडिओ बघतात त्यातून बरेच जण असं मला कमेंट करून विचारत असतात की तुम्ही कोणते मसाले वापरता। तर त्यासाठी हा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर यूट्यूबला तुम्ही माझे व्हिडिओ बघताच आणि तुमच्याकडून मला खूप छान प्रतिसाद पण मिळतो। तर यूट्यूबवरती तुम्ही माझ्या रेसिपी तर बघतच असता, पण रेसिपी व्यतिरिक्त आपले काही प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्ट्सची मी तुम्हाला माहिती किंवा ओळख करून देते। तर मी मसाले दुसरे कोणतेही वापरत नाही, मी आगरी मसाला, घरगुती आगरी मसाला वापरते आणि आगरी मसाला हा मी स्वतः बनवते। घरगुती आगरी मसाला आहे। रायगड कट्टा आणि तेजस्विनी फाउंडेशन यांचा हा आगरी मसाला आहे। तर मी जवळून दाखवते बघा, आणि हे स्वतः मी बनवते। आमच्या काही गरजू गरीब महिला आहेत, त्यांचा हातभार हे मसाले बनवण्यासाठी लागतो। मसाल्याचा कलर उत्तम आहे, चव उत्तम आहे, शिवाय हा वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, कितीही वर्ष मसाला व्यवस्थित टिकू शकतो, अजिबात खराब होत नाही। माझ्या सगळ्या रेसिपीजमध्ये मी कधीही वेगळी मिरची पावडर वापरत नाही, जी कलरसाठी आपण वापरतो वेगळी, ती मी कधीही वापरत नाही, कारण हा एक मसाला दोन्ही कामं करतो। वेगळी मिरची पावडर वापरण्याची बिलकुल गरज पडत नाही। ही घरगुती हळद आहे, ही देखील मी स्वतःच बनवते आणि हळदीचा कलर तुम्ही बघू शकताय, पाठच्या साईडने दाखवते, हे बघा हळदीचा कलर तुम्ही बघू शकताय, घरगुती हळद आहे। हळद आणि हाच मसाला मी वापरत असते। मसाल्याचा पाठून तुम्ही कलर बघू शकताय। वेगळी मिरची पावडर वापरण्याची बिलकुल गरज पडत नाही। अगदी व्हेज नॉन व्हेज सगळ्या रेसिपींसाठी तुम्ही हा एक मसाला वापरू शकता, असा हा घरगुती आगरी मसाला आहे आणि ही घरगुती हळद आहे। याशिवाय आगरी पद्धतीमध्ये बनवले जाणारे आपले तांदळाचे पापड आहेत। तर हे पापड पण तुम्हाला अगदी वाजवी दरामध्ये मिळतील, ते पण तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता। याशिवाय ऑर्डरप्रमाणे उडदाचे पापड बनवून मिळतील किंवा छोट्या छोट्या फूड ऑर्डर्स मी घेत असते, जसे की पुरणपोळी असेल किंवा मोदक असतील उकडीचे, तर अशा ऑर्डर्स मी जवळपासच्या घेत असते। मी पनवेल एरियामध्ये राहते, त्यामुळे पनवेल एरियातल्या छोट्या छोट्या ऑर्डर्स मी घेत असते। हा आपला अलिबाग स्पेशल सुका जवळा आहे, कुठलीही भेसळ नाही याच्यामध्ये, अगदी पांढरा शुभ्र स्वच्छ आहे, साफ केलेला आहे। तर हा देखील तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता। तर असे काही आपले प्रोडक्ट्स आहेत, तर हे तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता। त्यासाठीचा नंबर या स्क्रीनवरती दिलेला आहे, शिवाय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे। तर अलिबाग, पेण, पनवेल, वाशी, नवी मुंबई फ्री डिलिव्हरी आहे, डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागणार नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा आणि हँड डिलिव्हरी मिळवा। तर चला, पेण, अलिबाग, पनवेल, वाशी, नवी मुंबई हँड डिलिव्हरी मिळवा, पटापट ऑर्डर करा।